Hello dear students, welcome all of you in today's class. Today we are learning our chapter e-commerce and e-governance, and out of which previously we had learned some topic in this chapter. We learn what is e-commerce, advantages of e-commerce, disadvantages of e-commerce, types of e-commerce, trade cycle in e-commerce, some modes of payment, and after that in our previous class we learn forms of e-commerce. In forms of e-commerce we discuss about mobile commerce and social commerce. After that we learn e-commerce technologies, and in which we discuss or our focus is on electronic data interchange, that means on EDI. After that we learn security measures in e-commerce, out of which encryption process means converting of plain text in a cipher text, that means encryption, and if we convert cipher text in a plain text, this is a process of decryption. And in symmetric type shared secret encryption is available, and in asymmetric type public key encryption is available, that we learn previously in our previous class. After that we learn digital signature and digital certificates. These are also a security measures in e-commerce. Digital certificates are issued by some senders to receivers, and in this situation receivers are maybe more than one persons, and digital signatures are issued in such situations where sender is one and receiver is also one. All these matters we discussed previously. Now today we are going to learn our next topic, and that is e-governance. Then what is e-governance? It signifies the implementation of information technology in the government processes and functions so as to cause simple, moral, accountable and transparent governance. The basic purpose of e-governance is to simplify processes for all, that is for government, for citizens and for businesses also. आता ई-गव्हर्नन्स कशाला म्हणणार आपण? तर ई-गव्हर्नन्स या प्रोसेस मध्ये आपलं गव्हर्नमेंट सुद्धा इन्क्लूड असतं, त्यामध्ये जे सिटीजन्स आहेत सगळे आपण नागरिक ते इन्क्लुडेड असतील, आणि बिझनेसमन्स इन्क्लुडेड असतात. आणि हे सगळे इन्क्लूड का केले जातात? कारण सर्व काही जे काही ट्रान्झॅक्शन चालत आहे ते मॉरली करेक्ट असली पाहिजेत आणि ट्रान्सपरंट गव्हर्नन्स. दिस इज अ मेन पर्पज ऑफ अवर ई गव्हर्नन्स ॲट अ नॅशनल, स्टेट अँड लोकल लेवल्स. म्हणजे जे काही ट्रान्झॅक्शन्स नॅशनल लेवलला चालतात, लोकल लेवलला चालतात, गव्हर्नमेंटच्या थ्रू, सिटीजन्सच्या थ्रू ज्या काही प्रोसेसेसमध्ये आपले सर्व सिटीजन्स इन्व्हॉल्व असतात, इन्क्लुडेड असतात, तर त्या सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली व्हाव्यात, त्या दृष्टिकोनातून ई गव्हर्नन्स इज व्हेरी बेनिफिशियल. हेन्स ई गव्हर्नन्स डिलिव्हर्स स्मार्ट गव्हर्नमेंट. Then what is the long form of SMART? S for simple, M for moral, A for accessible, R for responsive and T for transparent government. आता स्मार्ट गव्हर्नमेंट मध्ये सर्वच्या सर्व जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, प्रकार जे आहेत हे सिंपली केले जातात, मॉरली करेक्ट असतील, ॲक्सेसेबल म्हणजे ते तुम्ही इझिली ॲक्सेस करू शकताय, रिस्पॉन्सिव्ह सर्व प्रॉपर असेल म्हणजे त्याला ज्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे तो प्रॉपरली रिस्पॉन्स देऊ शकेल, अँड मेन थिंग इज ट्रान्सपरंट. ऑल दीज आर सम aspects of e-governance. Now we will learn advantages of e-governance.
मग आता ह्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ई गव्हर्नन्सच्या थ्रू त्याचे काय ऍडव्हान्टेजेस असतील, नाव दॅट वी विल लर्न नाव. रिड्यूस्ड करप्शन, म्हणजे जो भ्रष्टाचार होतो आहे तो कमीत कमी व्हावा. दिस इज अ पर्पज ऑफ ई गव्हर्नन्स और दिस इज ऍडव्हान्टेजेस ऑफ ई गव्हर्नन्स. हाय ट्रान्सपरन्सी, म्हणजे सपोज एखादा बेनिफिशियरी आहे तर त्या बेनिफिशियरीला त्या एखाद्या मेथडचा किंवा त्या टेक्नॉलॉजीचा बेनिफिट मिळतोय की नाही मिळतोय हे तुम्हाला डायरेक्टली पोर्टलवरून कळू शकतं. दॅट मीन्स हाय ट्रान्सपरन्सी इज ऑल्सो वन ॲडव्हान्टेज. इन्क्रीज्ड कन्व्हिनियन्स, सोप्या पद्धतीने जास्त हरॅशमेंट न होता त्या बेनिफिशियरीला त्या एखाद्या गोष्टीचा फायदा मिळू शकतो. दॅट मीन्स इन्क्रीज्ड कन्व्हिनियन्स, दिस इज ऑल्सो अ बेनिफिट. डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ कन्स्टिट्युएंट्स, म्हणजे इथे इंटरमेडियरीज जे आहेत त्या मोस्टली निग्लेक्ट केल्या जातात, अवॉइड केल्या जातात. जो कॉन्स्टिट्यूशन आहे डाटाचा, म्हणजे जो ऍक्च्युअल मेन पर्सन असेल गव्हर्नमेंटच्या, त्या फॅसिलिटीज डायरेक्टली त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात. दिस इज ऑल्सो वन ॲडव्हान्टेज ऑफ ई गव्हर्नन्स. रिडक्शन इन ओव्हरऑल कॉस्ट, आता जर इंटरमेडियरीज नसतील तर ऑब्व्हियस मधले जे काही पर्सन्स आहेत त्याच्यासाठी जी कॉस्ट लागते तर ती काय होईल, आपली रिड्यूस होईल, कमी होईल. दिस इज ऑल्सो अ बेनिफिट ऑफ ई गव्हर्नन्स. अँड एक्सपांडेड रीच ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या एक्सपांड करून ते जे काही सिटीजन्स आहेत किंवा जे काही एम्प्लॉईज वगैरे असतील त्या सगळ्यांपर्यंत डायरेक्टली त्या प्रोव्हाइड केल्या जातात. ऑल दीज आर advantages of e-governance. That means reduced corruption, high transparency, increased convenience, direct participation of constituents, reduction in overall cost, expanded reach of government. All these are advantages of e-governance. Okay, so next move towards our next topic. Next topic is types of e-governance. E-governance is of 4 types depending on the specific types of services. And first is government to citizens. That means G2C. आपण ई कॉमर्सचे टाईप पण बघितलेत आपण या चॅप्टर मध्ये. बघा, ई कॉमर्सच्या टाईप मध्ये B2B, C2C, C2B आणि B2C हे टाइप्स पाहिलेले. आता आपण बघतो आहोत टाइप्स ऑफ ई गव्हर्नन्स. आता गव्हर्नमेंट टू सिटीजन्स या टाइप मध्ये कोण इन्क्लुडेड असतं, गव्हर्नमेंट आणि नागरिक, म्हणजे आपल्या देशाचे नागरिक या टाइप मध्ये इन्क्लुडेड असतील. देन व्हॉट इज G2C? द गव्हर्नमेंट टू सिटीजन refers to the government services which enable citizens to get access to wide variety of public services. Most of the government services fall under G2C. It helps the ordinary people to reduce the time and cost to conduct a transaction. A citizen can have access to the services anytime from anywhere. Furthermore, many services like license renewal and paying tax are essential in G2C. It also focuses on geographic land barriers. आता गव्हर्नमेंट टू सिटीजन्स यामध्ये काय येतं, आपण इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, लायसन रिन्युअल म्हणून. म्हणजे जर एखादा सिटीजन, एखादा नागरिक त्याने लायसन काढायचं आहे त्याला, तर लायसन काढण्यासाठी अर्थातच आपण ड्रायव्हिंग लायसन कन्सिडर केलं सपोज, किंवा मग एखाद्या व्हेकलचं लायसन वगैरे असेल, तर ती जी काही लायसन आहे तर ती लायसन काढण्यासाठी त्याने सुरुवातीला ज्या ठिकाणी ज्या ऑथॉरिटीकडून तुम्हाला ती लायसन मिळतात तिथे ट्रायल वगैरे दिल्यानंतर लायसन त्याला प्रोव्हाइड केलं गेलं. मग त्या लायसनसाठी काहीतरी स्पेसिफिक ड्युरेशन आहे, त्या ड्युरेशन पर्यंत ते लायसन व्हॅलिड आहे. मग त्याला पुढे त्याला कंटिन्यू करायचं असेल, देन दोज ॲक्टिव्हिटीज आर अवेलेबल डायरेक्टली
ऑन द बेसिस ऑफ गव्हर्नमेंट वेबसाईट. आता गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत. जसं आपण एक्झाम्पल म्हणून समजा इथे आपले सरकार म्हटलं तर आपले सरकार ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती खूप साऱ्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. अँड ऑल दोज फॅसिलिटीज आर कन्सर्न टू सिटीजन्स. म्हणजे जे सिटीजन्स आहेत, जे नागरिक आहेत, त्या नागरिकांना विविध सुविधा ॲट अ मिनिमम कॉस्ट, कमीत कमी पैशांमध्ये, कमीत कमी हरॅशमेंटमध्ये त्या सिटीजन्सला त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. अँड दोज सर्व्हिसेस आर इन्क्लुडेड इन गव्हर्नमेंट टू सिटीजन ॲक्टिव्हिटीज. जसं आता आपण पेईंग टॅक्स पण म्हटलं तर टॅक्स पे करण्यासाठी तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन पोर्टलवरती एखादा सिटीजन, आपण ज्याला कस्टमर पण म्हणू शकतो इथे, तो सिटीजन ज्याला टॅक्स पे करायचा आहे तर तो ऑनलाईन सुद्धा पेमेंट करू शकतो. दिस इज अ वन टाइप गव्हर्नमेंट टू सिटीजन. नाव मूव टुवर्ड्स अवर नेक्स्ट टॉपिक, गव्हर्नमेंट टू बिझनेस. आता सिटीजन्सला जर ई गव्हर्नन्सचे बेनिफिट्स आहेत तर बिझनेसमनसाठी काय? द गव्हर्नमेंट टू बिझनेस इज अ एक्सचेंज ऑफ सर्व्हिसेस बिटवीन गव्हर्नमेंट अँड बिझनेस ऑर्गनायझेशन्स. G2B provides access to relevant forms needed to comply. The G2B also consists of many services exchange between business sector and government. It aims at eliminating paperwork, saving time cost, and establish transparency in the business environment while interacting with government. आता हे जे गव्हर्नमेंट टू बिझनेस ई गव्हर्नन्सचा प्रकार आहे याच्यामध्ये इन्क्लुडेड कोण असतं? आपली गव्हर्नमेंट आणि बिझनेसमन. आता या गव्हर्नमेंट टू सिटीजन्स फॉर्मॅटमध्ये आपण जे पेईंग टॅक्स म्हटलं तर हे टॅक्स कोणते झाले? आपण इथे कन्सिडर करूयात इन्कम टॅक्स म्हणून, कारण सिटीजन्स इन्कम टॅक्स भरताय. पण जेव्हा आपण बिझनेसमनचा विचार करतो, आपण इथे एक्झाम्पल कन्सिडर करूयात, सपोज जीएसटी. मग आता जीएसटी कोण भरताय? तर बिझनेसमन भरताय. कोणाकडे भरताय? गव्हर्नमेंटकडे भरताय. मग गव्हर्नमेंटकडे त्यांना जो जीएसटी भरायचा आहे ते सुद्धा ऑनलाईन पोर्टल्स अवेलेबल असतात. ऑनलाईन पोर्टलच्या थ्रू जर तो बिझनेसमन जीएसटी भरत असेल, टॅक्स भरत असेल तर अर्थातच इन दीज सिच्युएशन्स ही इलिमिनेट अ पेपरवर्क. इट्स टाइम इज ऑल्सो सेव्ह. व्हाय? कारण त्याला जर का डायरेक्टली करायचं म्हटलं एखाद्या ऑथॉरिटीकडे जाऊन तर परत लाईनमध्ये लागा, त्या ऑथॉरिटीकडे जा, त्याला परत त्याची जी काही कॉस्ट असेल ती प्रोव्हाइड करा. अर्थातच या ठिकाणी सुद्धा ऑनलाईन पोर्टलवरती टॅक्स भरताना सुद्धा त्या बिझनेसमन डायरेक्टली नाही भरत, तो सीएच्या हेल्पनेच भरणार. सीएच्या थ्रू तो टॅक्स भरतो आहे. पण डायरेक्टली पोर्टलवर ह्या ॲक्टिव्हिटीज पॉसिबल असल्यामुळे दिस इज अ ट्रान्सपरंट मेथड. म्हणजे गव्हर्नमेंटला सुद्धा कळतं की नेमकं कुठले बिझनेसमन, त्यांचे काय GSTIN असतील, या सगळ्या गोष्टींच्या थ्रू गव्हर्नमेंटला सुद्धा ट्रान्सपरन्सी येते आणि त्या बिझनेसमनला सुद्धा डाटा इझिली पोर्टलवरती फिलअप करणं पॉसिबल होतं. दीज आर टाइप्स ऑफ ई गव्हर्नन्स. नाउ नेक्स्ट टाइप इज गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंटचे सुद्धा जर का दोन वेगवेगळे डिपार्टमेंट असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा जी काही ट्रान्झॅक्शन्स चालतात तर त्यांना पण ई गव्हर्नन्सचे मोस्ट बेनिफिट्स आहेत. नाउ दॅट वी विल लर्न नाव. द गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट रेफर्स टू द इंटरॅक्शन बिटवीन डिफरंट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स, ऑर्गनायझेशन्स अँड एजन्सीज. आता या G2G चा बेनिफिट कोण घेत आहे? गव्हर्नमेंटचेच वेगवेगळी डिपार्टमेंट्स. इन G2G government agencies can share the same database using online communication. म्हणजे एकच डाटाबेस गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या ऑथॉरिटीज काय करतायत तर एक्सेस करतात. द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स कॅन वर्क टुगेदर
In conclusion, G2G services can be at the local level or the international level. म्हणजे लोकल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला सुद्धा वर्किंग G2Gचा बेनिफिशियरी असतं. लाईकवाईज इट प्रोव्हाइड्स सेफ अँड सिक्युअर इंटर रिलेशनशिप बिटवीन डोमेस्टिक और फॉरेन गव्हर्नमेंट. दिस इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट टॉपिक. व्हाय G2G इज इम्पॉर्टंट? It provides safe and secure interrelationship between domestic or foreign government. आता डोमेस्टिक गव्हर्नमेंट म्हणजे तुमच्या लोकल लेवलला जे काही गव्हर्नमेंटचे ट्रान्झॅक्शन्स असतील ते. फॉरेन गव्हर्नमेंट म्हणजे आपण इंटरनॅशनल लेवलला म्हणतो आहोत. आता इथे आपण एक्झाम्पल कन्सिडर करताना सपोज आपण कॉलेजच्या ऍडमिशन्सचं एक्झाम्पल घेतलं. एक पोर्टल आहे, त्याच पोर्टलवरती स्टुडंट लॉग इन करतोय. त्याला कॉलेजला कुठे ऍडमिशन घ्यायची असेल ती, तो डाटा त्या कॉलेजकडे प्रोव्हाइड होतोय. म्हणजे तोच डाटाबेस स्टुडंटने एक्सेस केला, म्हणजे सिटीजन्स आले त्याच्यामध्ये, त्याचा पण तो बेनिफिट झाला. तो डायरेक्टली ऑनलाईन फॉर्म भरतोय. कॉलेजकडे तो डाटा जातोय, कॉलेजला कळतंय किती स्टुडंट्सने त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे आणि तोच डाटाबेस परत आपलं गव्हर्नमेंट एक्सेस करतं त्या विद्यार्थ्यांना जेव्हा त्याला स्कॉलरशिप प्रोव्हाइड करायची असेल तेव्हा. म्हणजे एकच डाटाबेस गव्हर्नमेंटचं जे डिपार्टमेंट आहे, आपण एक इथे कॉलेज कन्सिडर केलं, तो एक्सेस करतोय. तोच डाटा गव्हर्नमेंटचं जे स्कॉलरशिप प्रोव्हाइड करणारं डिपार्टमेंट असेल तो यूज करतो आहोत. म्हणजे गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट सेम डाटाबेस यूज करत आहे ट्रान्सपरन्सी यावी या दृष्टिकोनातून. दिस इज अ टाइप ऑफ ई गव्हर्नन्स. अँड नेक्स्ट इज गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई, G2E. द गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई इज द इंटरनल part of G2G sector. Furthermore, G2E aims to bring employees together and improve knowledge sharing. Similarly, G2E provides online facilities to the employees like applying for leave, reviewing salary payments, record and checking the balance of holidays. आता G2E गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई ही फॅसिलिटी कोणासाठी असते? जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे आपण ज्याला सरकारी नोकर म्हणतो तर त्यांच्यासाठी ह्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात. तसं एक्झाम्पल म्हणून आपण म्हणतोय अप्लाइंग फॉर लिव्ह. जर एखाद्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईला लिव्हसाठी अप्लाय करायचं असेल, सुटी घ्यायची असेल, तर डिपार्टमेंट ऑफिसला जाऊन त्याला ॲप्लिकेशन लेटर द्यावं लागेल. मग हेच ॲप्लिकेशन लेटर तो ऑनलाईन सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. किंवा रिव्ह्यूइंग सॅलरी पेमेंट, त्याचं जे काही पेमेंट आहे ते त्याला पेमेंट जे मिळतं आहे ते पण तो ऑनलाईन व्ह्यू करू शकतो. कुठल्या महिन्याचा पेमेंट मिळालेला आहे, कुठलं मिळालेलं नाही आहे, किंवा सध्याच्या कंडिशनला पेमेंट कुठे आहे, कुठल्या डिपार्टमेंटकडे आहे हे तो रिव्ह्यू करू शकतो. किंवा चेकिंग द बॅलन्स ऑफ हॉलिडेज. एका गव्हर्नमेंट एम्प्लॉईला जे स्पेसिफिक स्ट्रक्चरनुसार ठरल्यानुसार जे हॉलिडेज असतील त्यापैकी त्याने किती हॉलिडेज घेतलेले आहेत, त्याच्या किती सुट्ट्या अजून बाकी आहे, तर ह्या सगळ्या फॅसिलिटीज गव्हर्नमेंट एम्प्लॉईला मिळणाऱ्या असतात. तर ह्या फॅसिलिटीज सुद्धा तो पोर्टलवरून डायरेक्टली चेकआउट करू शकतो. म्हणजे गव्हर्नमेंटला सुद्धा इथे पण ट्रान्सपरन्सी येते आणि एम्प्लॉईजला सुद्धा इझिली एक्सेसेबल मेथडने तो ह्या गोष्टी एक्सेस करू शकतो. द G2E सेक्टर प्रोव्हाइड्स ह्युमन रिसोर्स ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. आता G2E जे सेक्टर आहे ते मानव संसाधन विकास याच्या अंतर्गत येतं. सो G2E इज ऑल्सो द रिलेशनशिप बिटवीन एम्प्लॉईज, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स अँड देअर मॅनेजमेंट. आता G2Eचं बेनिफिट काय आहे? कारण त्याच्यामध्ये एम्प्लॉईज इन्क्लुडेड असतात, जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत ते. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स म्हणजे ज्या संस्था आहेत सरकारी संस्था म्हणून मोडल्या जातात त्या, आणि त्याचं मॅनेजमेंट
जे जे व्यवस्थापन चालतंय या सगळ्यांमध्ये रिलेशन्स प्रस्थापित करण्यासाठी G2E इज ऑल्सो व्हेरी मच बेनिफिशियल. सम इफेक्टिव्ह एक्झाम्पल ऑफ सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ ई-गव्हर्नन्स प्रोजेक्ट आर ई-मित्र प्रोजेक्ट. आता राजस्थान गव्हर्नमेंटने एक ई-मित्र प्रोजेक्ट म्हणून राबवलाय. दॅट इज अ पार्ट ऑफ वन ई-गव्हर्नन्स. नेक्स्ट इज ई-सेवा प्रोजेक्ट. आंध्र प्रदेशच्या गव्हर्नमेंटने ई-सेवा प्रोजेक्ट म्हणून राबवलाय. नेक्स्ट इज CET कॉमन एंट्रन्स टेस्ट. आता वेगवेगळ्या एक्झामिनेशनसाठी CET घेतली जाते, कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाते. तर आता हे ज्या CETs वगैरे आहे ह्या पण तुमच्या एम्प्लॉईजसाठी वापरल्या जातात. फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईजच नाही, स्टुडंट्स वगैरे सुद्धा त्या कॉमन एंट्रन्स टेस्टचा यूज करताय. म्हणजे त्या सिटीजनसाठी अप्लाय होणाऱ्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्यामध्ये इन्क्लुडेड कोण कोण असतं? गव्हर्नमेंटचंच वेगळं एखादं डिपार्टमेंट इन्क्लूड असू शकतं, सिटीजन्स त्यामध्ये इन्क्लूड असतात, गव्हर्नमेंटचे त्याच्यामध्ये एम्प्लॉईज सुद्धा इन्क्लुडेड असतात किंवा बिझनेसमन सुद्धा इन्क्लुडेड असतील. दॅट मीन्स G2C त्यामध्ये गव्हर्नमेंट आणि सिटीजन्स इन्क्लुडेड आहेत. G2B गव्हर्नमेंट आणि बिझनेसमन्स इन्क्लुडेड आहेत. G2G दोन डिफरंट गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स इन्क्लुडेड असतील. अँड G2E त्यामध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आणि गव्हर्नमेंट हे इन्क्लुडेड असतात. ऑल दीज आर ई-गव्हर्नन्स, बेनिफिट्स ऑफ ई-गव्हर्नन्स और टाइप्स ऑफ ई-गव्हर्नन्स. नाउ this is given for your just information. That means, do you know one thing? What is Digital India? This information is for our knowledge. Digital India is a campaign launched by the Government of India in order to make government service available to citizens electronically. Digital India was launched by the Prime Minister of India Narendra Modi on 1st of July 2015 with an objective of connecting rural areas with high speed internet networks and improving digital literacy. आता डिजिटल इंडिया हे जे आहे हे एक कॅम्पेन राबवलं गेलं होतं आपल्या 2015 मध्ये, जेव्हा आपले प्राईम मिनिस्टर कोण होते? नरेंद्र मोदी. म्हणजे नरेंद्र मोदींनी 2015 मध्ये डिजिटल इंडिया हे कॅम्पेन राबवलं. कशासाठी राबवलं? गावागावात, खेड्याखेड्यात, रुरल एरियाज मध्ये सुद्धा म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा हाय स्पीड इंटरनेट प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे. आणि कशासाठी? डिजिटल लिटरसी वाढावी या दृष्टिकोनातून. कारण आधी सर्वच्या सर्व जी ट्रान्झॅक्शन्स आहे ती पेपर बेस्ड व्हायची. बऱ्याचशा लोकांचे बँकेचे अकाउंट सुद्धा अवेलेबल नव्हते. परंतु डिजिटल लिटरसी वाढावी त्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा फॅसिलिटीज ऑनलाईन प्रोव्हाइड केल्या गेल्या. जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की गॅस कनेक्शन आहे, तर तुम्ही जर का तुमचं स्वतःचं ऑनलाईन पेमेंट जर का करत असले तुम्ही, तर तुमच्या अकाउंटमध्ये जी काही सबसिडी वगैरे आहे ती जमा होईल. मग अशा फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड जर होत असतील तर आपल्याला सगळा जो काही आपला डाटा आहे तो डिजिटली नोंदवणं गरजेचं आहे. हे त्या कॅम्पेनचं मेन पर्पज होतं. म्हणजे डिजिटल लिटरसी वाढावी, दिस इज अ मेन पर्पज ऑफ अवर डिजिटल इंडिया कॅम्पेन विच वॉज यूज्ड इन अवर इंडिया ऑन 2015. Some of the facilities provided through these initiative are BharatNet, Digital Locker, E-Education, E-Health, E-Sign, E-Shopping and National Scholarship Portal. आता ह्या ज्या सुविधा दिल्यात आपल्याला, एक्झाम्पल म्हणून नावं दिलेली आहेत, ह्या सगळ्या सुविधा कोणासाठी होत्या? तर आपल्या सिटीजनसाठी, आपल्या देशातल्या नागरिकांसाठी. समजा आपण त्यातला आता नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल म्हटलं, ज्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना लोकांना दिल्या जायच्या, पण मग त्या ऑफलाईन होता आधी मॅटर.
मग ते ऑनलाईन केल्यामुळे डायरेक्टली त्या बेनिफिशियरीच्या म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या अकाउंटला पैसा ट्रान्सफर केला जातो आहे. कशाच्या थ्रू? कारण की डिजिटल इंडिया हे कॅम्पेन राबवलं गेलं. नेक्स्ट इज उमंग. व्हॉट इज उमंग? युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स. मोबाईल ॲप्स is a government's all-in-one single unified secure multi-platform multilingual multi-service freeware mobile app for accessing over 1200 central and state government services through smartphones, feature phones, tablets and desktop. आता हे जे उमंग आहे तर वेगवेगळी जी डिपार्टमेंट्स आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि स्टेट गव्हर्नमेंटची तर त्यांच्यासाठी हे एक ॲप प्रोव्हाइड केलं गेलं आणि त्याचा बेनिफिट या लोकांना व्हावा हा त्यामागचा पर्पज होता. इट इन्क्लूड सर्व्हिसेस लाईक आधार कार्ड, डिजिलॉकर, भारत बिल पेमेंट सिस्टीम, पॅन, EPFO सर्व्हिस, PMKVY सर्व्हिस, AICTE, CBSE. It also provides utilities like bill payment, education, job search, tax, business, health, agriculture, travel, Indian railway ticket booking, birth certificate, e-district, e-panchayat, police clearance, passport, other utility services from private companies and much more. आता उमंगच्या थ्रू तसं आता आपण फॉर एक्झाम्पल इथे म्हटलंय बर्थ सर्टिफिकेट्स. मग ह्या ज्या काही सुविधा आहेत ह्या लोकांना डायरेक्टली अवेलेबल व्हाव्यात त्या दृष्टिकोनातून स्टेट गव्हर्नमेंटला किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंटला काही ह्या ॲक्टिव्हिटीज प्रोव्हाइड केलेल्या होत्या. त्याच्या थ्रू डिजिलॉकरची वगैरे सुविधा असेल तर ह्या वेगवेगळ्या सुविधा युजर्सला अवेलेबल झाल्या. ऑल दिस इन्फॉर्मेशन इज given in our book for our knowledge. This is not a part of our syllabus. So what we learn in this chapter? First we discuss about e-commerce. Buying and selling of goods or services on internet is called as e-commerce. We discuss common types of e-commerce are B2C, that means business to consumer, B2B, business to business, C2C, customer to customer, and C2B, customer to business. When any business transactions takes place, it completes one trade cycle. Trade cycle consists of phases like pre-sale, execution, settlement, and after-sale activities. These four are phases of trade cycle. Then we learn in e-commerce commonly used payment modes: credit card payments, mobile payment, bank transfer and e-wallet. After that we learn some common forms of e-commerce: m-commerce and social commerce. M-commerce occurred through wireless handheld device and social commerce included some social networking websites such as Facebook, Instagram, Twitter, etc. Then we learn EDI, electronic data interchange. This is one of the most important technology for paperless exchange of information. That also we learn in this chapter. Then today we learn e-governance. E-governance is the implementation of information technology in the government processes and functions. Out of which we learn some types of e-governance: G2C, government to citizens, G2B, government to businesses, G2G, government to government, and G2E, government to employees. In e-commerce, confidential information can be protected by using encryption, digital signature, and digital certificate. All these points we learn in this chapter. So here our chapter e-commerce and e-governance is now completed. Okay, so I hope you understand all these topics and you will try to learn
these topics and you try to solve exercise given to you. So thank you and bye.